ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है अर्ज़ ये दीवाने की जहाँ भोर सुहानी देखी एक रोज वही मेरी शाम हो कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा चल तेरा रहे माँ रंग बिरंगा ऊंचा आसमां से तेरा तिरंगा जीने की इजाजत दे दे या हुक्म शहादत दे दे मंजूर हमें जो भी तू चुने रेशम का हो मधुशाला या कफन सिपाही वाला ओढ़ेंगे हम जो भी तू बुने ओ देश मेरे तेरी शान पे सदके या ठिकाणी प्रथमतः एसडी आणि जेडी एनसीसी ग्रुपचं निरीक्षण संपन्न होत आहे या ठिकाणी निरीक्षणासाठी दास उद्योग समूहाचे उद्योगपती व्यवस्थापक आदरणीय अशोक खाडे माननीय प्राचार्य खाडे सर माजी प्राचार्य वेद पाटील सर मानिक काका बाळासाहेब पाटील त्याच पद्धतीनं व्याख्यान पायलट म्हणून पुढे जे चालतायत आपले दोन कॅडेट त्यामध्ये राज जवळी प्रतीक रास्ते आणि या संपूर्ण संचलनाचं नेतृत्व करतोय तो रोहित डाळे सिनियर अंडर ऑफिसर ज्युनियर अंडर ऑफिसर जी आमची कॅडेट आहे ती श्रेया पाटील निरीक्षण संपन्न होत आहे सर्व मान्यवर परत व्यासपीठावर त्या ठिकाणी येतील आणि नंतर संचलनाला सुरुवात होते। एसडीचं नेतृत्व करतोय ट्रूप लीडर चैतन्य पाटील,
SWची नेतृत्व करते आमची सिनियर से नहीं प्राप्त हुए थे, लेकिन आजादी के बाद हमारे सभी तत्कालीन नेता और खास करके महामनो डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी के नेतृत्व में एक कमेटी की स्थापना की गई और उन्होंने
रात दिन मेहनत करके भारत का एक संविधान बनाया। पूरी दुनिया के देश जितने भी है उतने देश, उन सभी देशों के संविधान का अभ्यास बाबा साहब और उनके कमेटी ने किया। रात दिन उन्होंने ये काम किया और सन 26 जनवरी 1950 को ये सारे संविधान के अधिकार हम सबको प्राप्त हुए। ये संविधान हमारे लिए सौंप दिया। इसके एकमात्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सर्व मित्रमंडळींचं काय चाललंय, सगळे बरे आहेत का? आणि मग एक 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 पहिल्या आठवणी ते सांगत असतात। मग ते अगदी शिक्षकापासून ते शिक्षकाच्या घरात मी कसं काय करायचं, इथं हॉस्टेलमध्ये राहताना काय असायचं, त्या सगळ्या गोष्टी बघितल्या की अगदी मनामध्ये भडभडून यायचं की एवढी देखील अडचण परमेश्वरानं कोणाला देऊ नये असं काय काय वेळेला वाटायचं। पण नंतर एवढी तपश्चर्या, एवढं कष्ट आणि एवढी जिद्द नव्हती। हे जे स्टेअर केस आहे, या स्टेअर केसची जी पहिली फरशी आहे त्या फरशीवरती मला वाटते मी 8वी 9वी आणि 10वी आणि 11वी असे जवळजवळ 4 वर्ष मी त्या फरशीवरती झोपलेलो असेल। आम्हाला हॉस्टेलला जागा नव्हती झोपायला, म्हणून आम्ही शाळेत झोपायला यायचो। आणि त्याच फरशीवरती ज्या वेळेला थंड वाटायचं, गारवा वाटायचा, वर कांबराला चादर नव्हती, खाली हातरायला पांघरून नव्हतं, ह्या इथल्या समोरच्या करंजाचे ढाळे काढून बरं का मी माझ्या धान्याच्या पोत्याच्या खाली ते ढाळे टाकायचे, त्याच्यावरती पोतं टाकायचं आणि त्याच्यावरती चादर घ्यायचे। एखादा जाड मुलगा जर हॉस्टेलचा कोणी असेल तर त्याच्या बरोबर घ्यायचं। माझा जो कॅबिनेट मिनिस्टर जो भाऊ होता सांगलीचा, तो माझ्याबरोबरच ह्या बोर्डिंगमध्ये राहिला। मी 10वीला असताना तो 8वीला आला। आम्ही 8वी 9वी 10वी 11वी ह्याच शाळेमध्ये आणि ह्याच बोर्डिंगमध्ये आणि ह्याच ग्राउंडवरती कंप्लीट केली। मला हा प्रसंग बघत असताना माझं बालपण आठवतं। मी 1972 साली हे हायस्कूल सोडलं आणि मुंबईला गेलो। मुंबईला गेल्यानंतर प्रकार तसाच होता, परंतु मी इंजिनियर झालो। इंजिनियर झाल्यानंतर मी 1 वर्ष जर्मनीला गेलो आणि जर्मनीला गेल्यानंतर ती एक गोष्ट मला खूप आठवते। आमच्या जोशी सर होते आम्हाला त्यावेळेला शिकवायला इंग्लिश। मी त्यावेळेला 8वी ई तुकडीमध्ये होतो, कारण आम्ही सर्व गावाकडची जी मुलं आलेलो होतो त्यांना अ ब क ड ई मध्ये घातलं होतं, कारण आम्ही सर्व हातनूर, मांजर्डे, मोराळे, विसापूर ह्या भागातली मुलं असल्यामुळे खेड्यातली मुलं होतो। खेड्यातल्या मुलांची तशी फारच हालाकीची परिस्थिती असल्यामुळे आम्हाला ई तुकडीमध्ये टाकण्यात आलं। आमच्या ई तुकडीचं इंग्लिश कोणीसुद्धा घ्यायला तयार नव्हतं, कारण सर्व गावंढाळ पोरं होती। परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की ही आलेली मुलं बरं का पुढे कदाचित ह्या शाळेचं भविष्य तयार करतील। जोशी सर आमचे फार जाडे, मोठे आणि व्यवस्थित होते। त्यांनी सांगितले की ह्या ई तुकडीचं इंग्लिश आहे ना माझ्याकडे द्या। आम्हाला 8वीला ABCD शिकवली गेली आणि ABCD पासून आम्ही पुढे आलो आणि ह्या ABCDनं आमचं आयुष्य एवढं मोठं केलं। कदाचित त्यांची नावं घेत असताना मला खूप बरं वाटतं एकदम। अगदी आज त्या बॅचमधले माझे AR पाटील सर होते, माझे जोशी सर होते, त्यानंतर साठे सर होते, त्यानंतर बरेचसे असे नामांकित सर असताना मुरकुटे मॅडम होत्या, उमराणी मॅडम होत्या आणि ह्या सर्वांनी आम्हाला त्यावेळच्या शिक्षणामध्ये आम्हाला बरीच मदत केली। जोशी सर मला म्हणायचे, तू जर इंग्लिश नाही शिकलास तर तुझा बाप तुला फक्त एक पाटी आणि एक खोरं देईल एवढी तुझी ऐपत आहे। अशोक तुला इंग्लिश शिकावंच लागेल। अरे मला काय कळतंय, मला मी गावाकडचा मुलगा, मला आय एम गोईंग, वी आर गोईंग काय समजत नव्हतं एकदम। मला त्यामध्ये काळ समजेना, टेन्स मला काळ समजेना, मला पंक्च्युअल द फॉलोइंग समजेना, मला ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस समजेना, मला काय डायरेक्ट इनडायरेक्ट समजेना। ते म्हणायचे कपाळ कपाळ रे कपाळ, तुम्ही जर नाही शिकला इंग्लिश ना तर काय तुमचं होणार, तुमचा बाप तुला फक्त एक पाटी आणि एक खोरं देईल आणि लग्नाच्या अगोदर राजा तुझं डोकं आहे ना केसा विरहित राहील, तू इंग्लिश शिकायचंच। आमच्या घरामध्ये वारकरी संप्रदाय असल्यामुळे आमच्या घरामध्ये भजन होतं। मला तुकारामाचे अभंग खूप पाठ होते, मला गवळणी पाठ होत्या, मला भैरवी म्हणता येत होती आणि ह्या पाठांतरामुळे मला ॲन्ड्स अँड द पॅरट्स नावाचा एक धडा होता।
त्या धड्यामध्ये सर आल्याचे आणि सर म्हणाले हा अँड्स अँड द पॅरोट धडा आहे ना, तू मला सगळा तोंडी पाठ करून दाखव. सर म्हणलं धडा कसा तोंडी पाठ करणार? नाही म्हणे 4 दिवसामध्ये धडा तोंडी पाठ झाला पाहिजे. मला 4 दिवसामध्ये तिने दिलं. मला त्यामधलं पॅरोट हा शब्दाचा अर्थ समजत नव्हता, पॅरोट या शब्दाचं मला स्पेलिंग येत नव्हतं, अँड्स या शब्दाचं येत नव्हतं, पॉन्ड्स या शब्दाचा मला तो अर्थ येत नव्हता, लीफ या शब्दाचा अर्थ मला माहीत नव्हता. मी आहे तसा धडा पाठ केला आणि सरासमोर गेलो. सर म्हणाले अशोक बोल आता तो अँड्स अँड द पॅरोट. मी पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत तसाच्या तसा धडा म्हणून दाखवला आणि त्यांनी ना माझ्या बिन चपलेच्या पायाकडे बघितलं. जोशी सर म्हणाले राजा हे जे पाय आहेत ना तुझे हे गरिबीचे पाय नाही आहेत. आणि त्यावेळेला मी 8वीला कदाचित मला वाटते माझं वय काहीतरी 17 वर्षाचं असेल माझं वय. ते वाक्य माझ्या डोक्यात एवढं असं ठणकून बसलं जोरात की विचारू नका. मला जोशी सर म्हणालेत ना. मग त्यानंतर पुढे आम्ही 10वीला आलो. यार पाटील सरांनी आम्हाला इंग्लिश शिकवलं. मला ग्रामर तर इतकं सुंदर शिकवलं यार पाटील सरांनी, ते गेल्याच महिन्यात वारले आता. त्यांनी इतकं ग्रामर सुंदर शिकवलं की मी माझ्या आयुष्यामध्ये मुंबईला गेल्यानंतर मला कुठल्याही मोठ्या एका कॉम्पिटिशन बरोबर कुठल्याही एका मोठ्या कॉम्पिटेटर एक्झाममध्ये मला कुठेही 2 मार्क सुद्धा कमी पडले नाहीत. ह्या फक्त आणि फक्त ह्या माझ्या भारतीचे माझ्यावर उपकार आहेत. आज जवळजवळ तुम्हाला अभिमानाने सांगावं वाटतं की जवळजवळ 5-6 मोठ्या कंट्रीमध्ये माझी कामं चालतात. आमची कामं लंडनमध्ये चालतात, आमची कामं अमेरिकेमध्ये चालतात, मलेशियामध्ये चालतात, दुबईमध्ये चालतात. आणि सगळं घरामध्ये मराठी बोलतो, खायला जेवायला बसल्यानंतर मराठी बोलतो, पण ऑफिसमध्ये आल्यानंतर ना फक्त आणि फक्त इंग्लिशच बोलावं लागतं. आणि ते पण अमेरिकेचं इंग्लिश असेल तर गुर करून बोलतात, इंग्लंड इंग्लिश असेल तर परत आणखी ते गुर पण बोलतात. पण हा भारतीय विद्यापीठचा पट्ट्या कधी सुद्धा कमी पडला नाही त्या लोकांना. मुलांनो आठवण इतकी ह्या शाळेची माझ्यासाठी आणि माझ्या लहान भावासाठी. आम्हाला असं वाटायचं की ही शाळा बरीच परिवर्तन झालेली आहे. त्यावेळेला इथे एक असं लिंबाचं झाड होतं, इथे एक मोठा मातीचा ढीग होता, तिथं मातीचा ढीग होता. हे वर्षा फार मोठं होतं. हे समोरच्या बिल्डिंग नव्हत्या त्यावेळेला. आम्ही हॉस्टेल असल्यामुळे आमच्याकडून ती कामं करून घेतली जायची. ते मातीचं ढीग उचलायचं काम आम्ही करायचं, तिथलं मातीचं ढीग उचलायचं काम आम्ही करायचं. तुम्हाला कदाचित वाटेल की ह्या स्टेअर केस मधला जो खालचा पहिला दगड आहे, माझे हात एवढे होते. माझं 9वीचं वर्ष होतं त्यावेळेला. तो दगड मी माझ्या स्वतःच्या एका अनुभवासाठी तो ढकलत आणून त्या पायरीचा पहिला दगड, आता ते त्याच्यावर फरशी आहे, त्याच्या खाली जर तुम्ही दगड बघितला तर एक मोठा दगड आहे. तो दगड मी आणि माझ्या लहान भावानी आणून तिथं बसवलेला आहे तो दगड. आणि हे सगळं होत असताना मी सुरेशला नेहमी म्हणत असे की शाळेसाठी काहीतरी करूया, शाळेसाठी काहीतरी करूया. तो मंत्री झाला सुरेश. ह्याच बोर्डिंगमधून निघालेला मुलगा आपल्या सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री झाला. पालकमंत्र्यानंतर तो कॅबिनेट मिनिस्टर झाला. कॅबिनेट मिनिस्टर झाल्यानंतर आम्ही एकदा इथे आल्यानंतर ना त्याला म्हणलं आपण हॉस्टेलची इमारत तेवढी बांधून देऊया. हो म्हणाला तो. भाषणामध्ये सुरुवात करतानाच तो म्हणाला की मी ह्या हॉस्टेलची इमारत बांधून देतो. कदाचित त्यामध्ये पाटील सरांचं, भोसले सरांचं योगदान खूप आहे. त्यांनी 8 महिन्यामध्ये ती हॉस्टेलची इमारत उभा केली. माझ्या आईचं नाव त्याला दिलेलं आहे, तानुबाई दगडू तायप्पा खाडे, ते माझ्या आईचं नाव आहे. आणि ज्या हॉस्टेलमध्ये मी शिकलो, ज्या हॉस्टेलमध्ये मी बिन चादरीचा झोपलो, त्या हॉस्टेलमध्ये इमारत माझ्याकडून तयार व्हावी, माझ्या आईचं ते पुण्य फळास यावं आणि त्या हॉस्टेलच्या इमारतीला ह्या भारती मंदिरामध्ये नाव मिळावं, ह्यासारखं मोठं पुण्य आयुष्यात कोणीच कमवू शकत नाही. मुलांनो मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझी सुद्धा मिरजला एक मोठी शाळा आहे, आईच्या नावाने ती शाळा आहे. माझ्या शाळेमध्ये पण जवळजवळ 1400 विद्यार्थी आहेत. परंतु ती शाळा फक्त माझ्या आईसाठी बांधली आहे. शाळेमधून जी मुलं जातील आणि ह्या शाळेमधून जी मुलांना मोठा अभ्यास करून तयार होतील, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अगदी की हे तथास्तुचे आशीर्वाद बरं का ह्या शाळेमध्ये आणि ह्या ग्राउंडमध्ये मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. 10वीच्या मुलांनो, 12वीच्या मुलांनो, तुमचे पेपर आता ना जवळजवळ फुटलेले. तुम्हाला फक्त
पुस्तकातलं बघायचं आहे आणि उत्तरं द्यायची आहेत, पुस्तकातलं बघायचं आहे आणि उत्तरं द्यायची आहेत. त्यामुळे तुम्हाला काय बाहेरचं कुठलं सिलेबस आणून ते देणार नाही आहेत, बाहेरच्या कुठल्या सिलेबसमधले प्रश्न विचारणार नाही आहेत. आणि पेपर फुटला असल्यामुळे मला वाटतं मी ज्या वेळेला निकाल लागला त्यावेळेला पाटील सर तुम्हाला फोन केला की आपल्या भारतीचा निकाल काय, 10वीचा निकाल काय, 12वीचा निकाल काय. मला फार ओढ असते. आपल्या भारतीचे 100पैकी 100 मिळणारे विद्यार्थी पण मी ह्या शाळेमध्ये बघितले आणि ह्या शाळेमधून गेलेले विद्यार्थी आता किती मोठे होत असतील, किती मोठे होतील आणि तुम्ही पण त्याच मार्गावरती मोठे व्हाल. माझ्यासारखा विद्यार्थी जो इथेच कबड्डी खेळला ह्या ग्राउंडवर, जो इथेच ह्या ग्राउंडवर खो खो खेळला, तो इथेच ह्या शाळेमध्ये 8वी 9वी 10वी 11वी इथेच ह्या बोर्डिंगमध्ये राहिला. आणि हे होत असताना आज माझ्या कंपनीमध्ये जवळजवळ 3000 कामगार काम करतात आणि ह्या कंपनीचा टर्नओव्हर जवळजवळ 1400 कोटीच्या आसपास आहे. 1400 कोटी म्हणजे मला वाटतं लिहिताना तुम्हाला ना त्याच्यावर करोड कितीवर शून्य द्यायचं ते सुद्धा कळणार नाही. मला पण कळत नव्हतं खरं म्हणजे. पण जे होत गेलं तिथपर्यंत होत गेलं. आणि हे सर्व होत असताना मित्रांनो 3-4 वाक्य मी तुम्हाला सांगतो, ती मात्र आयुष्यात कधी विसरायची नाहीत. मी 4च वाक्य तुम्हाला सांगतो, ती आयुष्यात कधी विसरायची नाहीत. घरी गेल्यानंतर ना प्रत्येक वहीच्या पानावरती ही वाक्य लिहित राहायचं. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जे नेचर आहे ना ते तुमचं फ्युचर बनणार. तुमचं जे नेचर आहे ते तुमचं फ्युचर बनणार, ह्यामध्ये काही वादच नाही आहे. तुमचं नेचर जर खोडसळ असेल तर ते खोडसळच आहे. तुमचं नेचर जर दानी असेल तर ते दानीच राहणार. तुमचं नेचर कर्तबगार असणारा जर नेतृत्व जर त्यामध्ये लिडिंग असेल तर ते लिडिंगच बनणार. त्यामुळे गरिबीमध्ये नेचर बदलायचं नाही, श्रीमंतीमध्ये नेचर बदलायचं नाही. तुमचं नेचर आहे तेच फ्युचर होणार. दुसरी गोष्ट, आयुष्यामध्ये कदाचित वळणं येतील बरं का, आयुष्यामध्ये कुठं तर बेंड येतील वाकडे तिकडे, पण तुमच्या आयुष्यामध्ये एंड येणार नाहीत याची दक्षता मात्र तुम्ही घ्यायची. आयुष्यामध्ये एंड येतील, आयुष्यामध्ये बेंड येतील, पण बेंड आल्यानंतर ना एंड येणार नाही याची दक्षता मात्र तुम्ही घ्यायची. आणि खरं सांगू तुम्हाला, ह्या सगळ्या 2-3 गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या की माझं नेचर कुठल्याही परिस्थितीमध्ये मी बदलणार नाही आणि माझं नेचरच माझं फ्युचर होणार आहे, हे जर तुम्हाला माहीत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यापेक्षा दुसरा संदेश कुठला सुद्धा नाही आहे की जे तुम्हाला पुस्तकातून मिळेल, जो तुमच्या आईकडून मिळेल, जो तुमच्या वडिलाकडून मिळेल आणि म्हणण्यापेक्षा तुमच्या सराउंडिंगमध्ये मिळेल. आणि दुसरी गोष्ट अशी, कदाचित तुम्ही आपल्या भारताची पोलाद असाल, तुम्ही कदाचित आपल्या भारताची पोलाद असाल, पण हे कधी सुद्धा विसरू नका, जरी मी भारताचा पोलाद असलो तरी भारतीय विद्या मंदिरची औलाद आहे हे मात्र तुम्ही कधी विसरायचं नाही. हे मात्र वाक्य ठणकून असायला पाहिजे, मी जरी भारताची पोलाद असलो तरी मी माझ्या भारतीची औलाद आहे हे मात्र कधी सुद्धा विसरायचं नाही. आणि शेवटी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला चढत राहाल ग्राफ असा वर जाईल, तुमच्यासाठी खूप करावंसं वाटतं खरं म्हणजे. तुम्ही ज्या अकॅडमीमध्ये असाल, ज्या अकॅडमीमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम सोर्स असेल किंवा तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्हाला नोकरीचे प्रॉब्लेम कुठे होत असतील, आमच्यासारखी माणसं त्यावेळेला तुमच्या समोर असतील, फक्त त्याने सांगायचं की मी भारतीय विद्या मंदिरला शिकलोय, तुमचं इंट्रोडक्शन संपलेलं असेल त्यावेळेला तुम्ही कुठल्या गावचे आहात, कुठल्या जातीचे आहात कोणी सुद्धा बघणार नाहीये. जो भारतीचा विद्यार्थी माझ्याकडे येईल किंवा माझ्या लहान भावाकडे जाईल त्याचं भलं केल्याशिवाय आम्ही दोघं कधी सुद्धा सोडणार नाही, मी तुम्हाला ग्राही देतो. एवढं सगळं झाल्यानंतर शेवटचं एक वाक्य सांगतो तुम्हाला, आपलं आयुष्य असंच बनणार आहे, आपलं आयुष्य असंच बनणार आहे. त्यामुळे जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडेल ते कष्ट करण्याची जर तुमची ताकद असेल तरच मग म्हणायचं आपण की जय हिंद जय महाराष्ट्र. ते कष्ट करण्याची जर ताकद तुमच्यात असेल तरच मग म्हणायचं आपण जय हिंद जय महाराष्ट्र. आणि शेवटचं एक मागणं मागायचं, ह्या शाळेमध्ये मी कितीतरी, मला वाटते ह्या शाळेमध्ये मी 15 ऑगस्ट बघितले, या शाळेमध्ये मी 26 जानेवारी बघितले, ह्या शाळेमध्ये मी सामने बघितले, या शाळेमध्ये मी कॉम्पिटिशन बघितल्या, या शाळेमधले माझे विद्यार्थी काय डॉक्टर झाले, काय इंजिनियर झाले ते पण मी बघितले. आणि हे सगळं बघत असताना विद्यार्थी मित्रांनो,
मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे माझं वय आता 70 आहे. मी 1972ला हे हायस्कूल सोडले. आज 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली. मी ह्या शाळेतून जाताना ह्या ग्राउंडवरची माती एवढी घेऊन गेलो होतो, एवढी माती. आणि ती माती ज्या वेळेला मी गेलो एखाद्या कुठे तर मला इंटरव्ह्यूला जायचं असेल तर ती माती माझ्या खिशामध्ये ठेवलेली असायची. मी पांडुरंगाचं नाव कधी सुद्धा घेतलं नाही, मी विठ्ठलाचं नाव कधी सुद्धा घेतलेलं नाही, रुक्मिणीचं नाव कधी सुद्धा घेतलं नाही, रामकृष्णाने कधी म्हणालो नाही. पण त्या मातेला म्हणायचो तू मात्र मला ह्यातून वाचवायचंस. एक प्रसंग माझ्यावरती असा आला होता की मी मोठ्या इंटरव्ह्यूला गेलो होतो. मी 1 वर्ष जर्मनीला शिकल्यानंतर मी जर्मनीहून जेव्हा परत आलो तेव्हा पण मी इथे शाळेमध्ये आलो होतो. आणि हे सगळं होत असताना ह्या मातीनं मला एवढी साथ दिली की ती माती मला अजूनही तथास्तु म्हणते. आज माझा करोडोचा व्यवहार असू द्या, माझ्याकडे 10-10, 20-20 कोटीचे चेक येऊ द्या, पण मला माझ्या जोशी सरांनी दिलेली 4 आण्याची नीप आणि 3.5 रुपयाचा पेन माझ्या अजूनही टेबलावरती असतो. आणि हा जो माझ्या खिशाला लावलेला पेन आहे मुलांनो, तुम्हाला खोटं वाटेल, ह्याची किंमत आहे 75,000 रुपये. हा 75,000 रुपयाचा बबल्या त्या छान त्या 3,500च्या बबल्याला कॉम्पिटिशन देऊ शकत नाहीये. माझं हँडरायटिंग सुंदर असल्यामुळे मला असं वाटायचं की हे सगळं जमून येते जमून येते जमून येते जमून येते. पण मुलांनो, शाळा तुम्ही आता 10वीतून निघून जाल, पाटमोरे शाळेकडे करून जाऊ नका. ह्या ग्राउंडची एवढी एवढी माती घेऊन जावा. ती एवढी एवढी माती एका पांढऱ्या फडकामध्ये आयुष्यभर जपून ठेवा. जर तुमचं भलं नाही झालं ना, कुठे कॉम्पिटिशनला तुम्ही कुठे अडकला असाल ना, तर मला सांगा की आबा तुम्ही यूट्यूबला मला बघा. तुम्ही यूट्यूबला ABP माझ्यावरती माझी मुलाखत आहे, त्या यूट्यूबमध्ये तुम्ही जर माझी मुलाखत बघितली तर त्या मातीचा काय सुगंध आहे, मातीचा काय दम आहे तो तुम्हाला ना अगदी निश्चित कळेल. आणि हे सगळं होत असताना मला वाटते आपण शेवटचं एकच मागणं मागायचं. बस शेवटचं एकच मागणं मागायचं आपल्या सर्व मुलांनी. ते मागणं असं आहे, ते फक्त आईसाठी मागलेलं मागणं आहे. जन्म घे तू फिरूनी, येईन तुझं पोटी, आणि खोटी ठरून देवा ही एक आस मोठी. बस हे एक वाक्य तुम्ही शेवटपर्यंत राहायचं. त्या आईला सांगायचं की तू परत जन्माला ये, मी तुझ्या परत पोटी येईल. आणि शाळेतून नेलेली माती राजानो, 11वी व्हा, 12वी व्हा, पुढे इंजिनियर व्हा, मोठे कष्टकरी व्हा. त्यानंतर ह्यातल्या काही मुली लग्न होऊन जातील. लग्नात गेल्यानंतर तो नवरा म्हणेल मातीचं गटोळ बारका कशाला घेऊन आलेस. हो म्हणायचं, तुम्ही सांभा जरा सरकार, हे मातीचं गटोळ नाही, ही माझ्या शाळेची माती आहे. ह्या पट्ट्यानं जर लग्न केलं उद्या तर बायको म्हणाल हे मातीचं गटोळ कशाला पुसताय हो त्या देवाऱ्यावर. तिला म्हणायचं हे मातीचं गटोळ नाही, हे माझ्या शाळेची माती आहे आणि शाळेची माती मी माझ्या देवासारखी सांभाळतोय. एवढं मुलांनो करा तुम्ही. आयुष्यात जरी अडचणी आल्या तुम्हाला, कुठेही कशा अडचणी आल्या, तर आता आम्ही एवढ्या लेवलपर्यंत गेलोय की कुणाच्या अडचणी दूर करण्याची ताकद परमेश्वरानं आमच्याकडे दिलेली आहे. आणि त्या अडचणी तुमच्या दूर व्हाव्या, शाळेचं भलं व्हावं, भलं व्हावं, भरभराटी व्हावी, भरभराटी व्हावी. हाके सर, तुम्ही परत मला अगदी छोट्याशा 1 दिवसाच्या ह्याच्यामध्ये मला तुम्ही बोलवलं. खरं म्हणजे माझं शेड्यूल इतकं बिझी होतं. मी रात्री जवळजवळ 2-2:30 पर्यंत मी भजन घरामध्ये करून मी आज सकाळी 6 वाजता उठून आलोय. आणि तुम्ही माझ्या घरी आलात, सगळे तुमचे शिक्षक वगैरे आले. सर आल्यानंतर जेवणाचा प्रोग्राम होता. सर म्हटलं आता तुम्ही जेवणच जा. सर माझ्या घरी जेवले, माझ्या मळ्यामध्ये. मला खूप बरं वाटलं, कारण शाळेचा एखादा मुलगा, शाळेची एखादी मुलगी आणि शाळेचा एखादा शिपाई जर असेल बरं का, तर तो मला आज दुबईच्या राजापेक्षा खूप मोठा प्राऊड आहे. हे मी तुम्हाला प्रांजळपणे सांगतो. आणि हे सर्व होत असताना तुमच्यासाठी सर्वांसाठी तथास्तु, तथास्तु आणि तथास्तु. मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या सुसंस्कारातून आपले विद्यार्थी घडत आहात. त्यातीलच एक विद्यार्थी तुम्ही आहात. तुम्हाला पाहिल्यानंतर बापूंची जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार झालं.